नमस्कार मित्रांनो, डी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही आजच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे काही लोकांचे भयानक अनुभव, भुताटकीचे अनुभव या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, आज आपण गौरव नावाचा एक मुलगा आणि त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र यांना अमावास्येच्या रात्री आलेला एक भयानक अनुभव पाहणार आहोत. गोष्ट आहे 10-12 वर्षापूर्वीची. गौरवच्या कुटुंबामध्ये त्याचे आई वडील, बहीण आणि तो. गौरव 12वी मध्ये शिकत होता आणि गौरवची जी बहीण आहे ती 15वी मध्ये शिकत होती. एके दिवशी गौरवचे आई वडील गौरवच्या मामाकडे 2 दिवसासाठी राहण्यासाठी म्हणून जाणार होते. तिथे त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून. आणि गौरव आणि राहणारे मूळ शहरामध्ये. तर गौरवचे आई वडील गौरवला सांगतात का हा थोडासा नटखट होता, थोडासा असा चंचल पद्धतीचा मुलगा होता. त्यामुळे त्याचे आई वडील त्या मामाकडे जात असतानाच सांगतात की गौरव, आम्ही तुझ्या मामाकडे जातो 2 दिवसासाठी, तर तू टू व्हीलर घेऊन उगाच कारणाशिवाय कुठेही जाऊ नकोस. टू व्हीलर घेऊन रात्रीची कुठे जायची नाही, लांब जायचं नाही. कारण असेल तरच टू व्हीलर घेऊन बाजारात वगैरे काय आणायचं असेल तरच जायचं, नाही तर जायचं नाही. आणि बहिणीला पण तसं सांगतात की याला तू गाडीची चावी देऊ नकोस म्हणून. तर गौरव म्हणतो की ठीक आहे, मी नाही नेणार गाडीची चावी आणि उगाच मी कारणाशिवाय गाडी काय फिरवणार नाही म्हणून. आणि गौरवचे आई वडील सकाळीच त्याच्या मामाकडे निघून जातात 2 दिवस राहण्यासाठी म्हणून. आता गौरवची बहीण आणि गौरव कॉलेजमध्ये निघून जातात. दुपारी कॉलेजमधून घरी आल्यानंतर मग संध्याकाळी थोडा आराम करून अभ्यास वगैरे करतात आणि रात्री 9:30च्या दरम्याने गौरव आणि गौरवची बहीण दोघेही जेवतात आणि पुन्हा एकदा आता झोपायच्या तयारीला लागलेली असतात. एवढ्यात गौरव आपल्या बहिणीला म्हणतो की ताई, मी बाजारामध्ये जाऊन ना तुला जरा आईस्क्रीम आणि मला आईस्क्रीम खायला घेऊन येतो, म्हणून जरा मला गाडीची चावी दे. बहीण सांगते की मी तुला गाडीची चावी देणार नाही, कारण आईने सांगितले तुला गाडीची चावी रात्री द्यायची नाही म्हणून. तर हा म्हणतो की नाही ग ताई, मी जातो आणि 5 मिनिटांमध्ये जाऊन लगेच येतो. तर बहीण काय ऐकत नाही, परंतु हा एकदम हट्टच करतो तिच्या बहिणीकडे. आणि बहीण मग कंटाळून त्याला सांगते की 5 मिनिटात तू जाऊन आला पाहिजेस, कुठे इतर कुठे फिरायला जायचं नाही, लगेच यायचं, तर मी तुला चावी देईन म्हणून. तर हा म्हणतो की ठीक आहे, मी लगेच जाऊन येतो बाजारातून, तुला आणि मला आईस्क्रीम खायला घेऊन येतो म्हणून. आणि चावी घेऊन तो गेटच्या बाहेर जातो. आता बाजारपेठेतच त्याचं घर असतं. काही अंतरावरती त्याचे 2 मित्र म्हणजे प्रेम आणि पियुष हे त्याची वाट पाहत असतात, कारण यांनी त्या मित्रांना तयार केलेलं असतं की गाडी घेऊन आपल्याला रात्री थोडंसं राऊंड मारायला जायचंय म्हणून. आणि मग गाडी घेऊन गौरव तिथे गेल्यानंतर प्रेम पियुष बसतात त्या गाडीवरती आणि हे बाजारपेठेत जातात, आईस्क्रीम वगैरे खातात. आणि आता गौरव त्या दोघांना सांगतो की आज आपण थोडंसं जरा गाडीने फिरून येऊया का, एक 5-10 किलोमीटर. आज कधी नाही ती गाडी मिळाली, आई बाबा घरात नाहीये, तर थोडंसं आपण ड्रायव्हिंग करून येऊया, थोडंसं फिरून येऊया म्हणून. तर दोघे मित्र ऐकायला तयार नाही, कारण ते म्हणतात की नाही रे बाबा, तुझे आई वडील त्यांना समजलं तर आम्हाला देखील ओरडतील आणि तुला देखील ओरडतील, तर आपण कुठे नको जाऊया, चल आपण घरी जाऊया. तर हा म्हणतो काय नाही रे, त्यांना कळणार, चल आपण एक अर्धा तास इकडे तिकडे फिरून जरा थोडंफार पुढे जाऊन येऊया म्हणून. ते दोघे मित्र ऐकत नसतात, परंतु हा एवढा त्यांना फोर्स करतो की ते मग शेवटी म्हणतात की चल मग थोडंफार फिरून येऊया, पण लगेच येऊया आणि आपण घरी जाऊया. आता दोघेही शहरातून बाहेर पडतात त्या मुख्य रस्त्याने आणि त्या मुख्य रस्त्याने जवळ-जवळ 8-10 किलोमीटर ते पुढे आलेले असतात. आणि आता 10:30 पावणे 11 वाजलेले असतात रात्रीचे. आणि पुढे आल्यानंतर एक जंगलमय भाग चालू होतो, म्हणजे असा चढावाचा रस्ता असतो, म्हणजे घाटासारखा जो रस्ता असतो ना, वळणा-वळणाचा, तसा तो रस्ता असतो. दोन्ही बाजूला घनदाट जंगल, मोठमोठे वृक्ष आणि काळी गुट्टती अमावास्येची भयाण रात्र. ह्या आता मुलांना काय ती अमावास्या किंवा अमावास्येच्या रात्री बाहेर जाऊ नये जाणून बुजून कारणाशिवाय, ह्या काही गोष्टी त्यांना तेवढ्या लक्षात नसतात किंवा ते मानणारे नसतात, म्हणून हे निघालेले असतात. आता ते त्या जंगलामध्ये तो घाट रस्ता चढत असताना गाडी थोडीशी, गाडीचा स्पीड कमी जास्त व्हायला लागतो. आणि हे म्हणतात की काय झालं गाडीला, गाडी तर अशी कधी करत नाही, आज असं काय होतंय. तर त्याचे मित्र म्हणतात गाडीमध्ये पेट्रोलला कचरा वगैरे आला असेल म्हणून गाडी अशी होते. तर तो घनदाट जंगलातून गेलेला रस्ता, रात्रीचे पावणे 11 वाजले असतात, मागून पुढून कुठूनही गाडी येत नसते, असा तो भयान रस्ता असतो. आणि काही अंतर त्या चढावाने गेल्यानंतर डांबरी रस्त्याच्या मधोमध गाडी बंद पडते. आता गाडी बंद पडल्यानंतर मात्र हे तिघेही घाबरतात, कारण गाडी बंद पडल्यानंतर गाडीचं
जो लाईट तो पण बंद पडतो आणि यांच्याकडे एक मोबाईल असतो गौरवकडे, अँड्रॉइड मोबाईल. त्याची तो बॅटरी पेटवतो आणि हे ते घाबरलेले असतात कारण आजूबाजूला घनदाट जंगल, त्यामुळे काळाकुट्ट अंधार असतो आणि त्यात ती अमावास्येची भयानक रात्र. जिकडे-तिकडे रातकिड्यांची किरकिर, ती शांतता भंग करत असते. मोठमोठे ते वृक्ष, आकाशाला भिडणारे ते वृक्ष, त्याच्या मोठमोठ्या फांद्या, हे सगळं त्यांना आता भयानक वाटायला लागतं तो सगळा प्रकार पाहिल्यानंतर. आता हे पाहतात तर जे गाडीचं इंजिन आहे ना, ते बऱ्यापैकी गरम झालेलं असतं. तर मित्र त्यांचे गौरवचे मित्र म्हणतात, की "अरे, कदाचित ना ऑइल लेव्हल कमी आहे गाडीमध्ये म्हणून गाडी तापली आणि बंद पडली, इंजिन बंद पडलं." गौरव सांगतो, की "नाही रे, असं होत नाही कारण बाबा नेहमी गाडीचा जो मेंटेनन्स आहे तो वेळच्या वेळी करतात. त्यामुळे असं होणार नाही, की ऑइल कमी आहे म्हणून." पण हे म्हणतात, "नाही रे, बघ पण गाडीचं थोडंसं हात लावून तर बघ, इंजिन कसं गरम झालंय आणि वाफा मारतायत इंजिनातून." आता हे म्हणतात, की आता हे इंजिन अ, थंड झाल्याशिवाय काय पर्याय नाही. कारण थंड झाल्याशिवाय ते पुन्हा चालू होणार नाही. एक 10 मिनिटं थांबल्यानंतर ते पुन्हा एकदा गाडीची किक मारतात. गाडी सुरू होते, परंतु ती लगेच बंद होते आणि पुन्हा एकदा ते इंजिन तसंच तापतं एकदम. अ, म्हणजे खूप अशा गरम वाफा मारत असतात त्याच्यातून. आता यांना काही कळत नाही. आता हे म्हणतात, की अर्धा पाऊण तास आपण इथे थांबूया. जोपर्यंत इंजिन पूर्णतः थंड होत नाही, तोपर्यंत आपण आता गाडी सुरू करायची नाही. आता 10-12 किलोमीटर ते शहरापासून, त्यांच्या घरापासून आतमध्ये आलेले असतात जंगलामध्ये. आता तो तिथला अ, अ, जे वातावरण आहे ते पाहून ह्यांना आता कसं तरी व्हायला लागतं, की वाटतं की उगाच आलो आपण या ठिकाणी. जर दुसऱ्या शहरातच कुठेतरी फिरलो असतो तर झालं असतं. या जंगलमय भागामध्ये आपण ह्या रस्त्याने उगाच आलो म्हणून. तर आता करायचं काय? अर्धा तास थांबल्याशिवाय, इंजिन थंड होईपर्यंत वाट बघितल्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. आता त्या रस्त्याने येणारी ही एकही गाडी त्यांना दिसली नाही किंवा जाणारी त्यांच्या मागून एकही गाडी त्यांना आजूबाजूला दिसली नाही. त्यांचं मत असं होतं, एखादं कोणतरी माहितीचं मिळालं तर ही गाडी त्याला दाखवता येईल, की नक्की काय झालंय म्हणून. परंतु गाडी काही येत नव्हती आणि जिकडे-तिकडे रातकिड्यांची किरकिर ती सगळी शांतता भंग करत होती. आणि अशामध्ये त्या भयानक शांततेत त्या जंगलामध्ये कुठेतरी ना अशी एक पायवाट गेली होती खाली आणि त्या पायवाटेच्या पुढे काही अंतरावरती भजनाचा आवाज येत होता. म्हणजे भजनाचा टाळ, मृदुंग, पेटी किंवा कोणतरी गायन करतंय, गाणी म्हणतंय, टाळ वाजतायत, पेटी वाजते, पखवाज वाजतोय, तबला वाजतोय. हे सगळे स्वर त्यांच्या कानावरती पडतात. आता हे तिघे जण म्हणतात, की इथे इथे ना कुठेतरी कोणाचं तरी घर किंवा देऊळ आहे आणि त्या ठिकाणी भजन चालू आहे. असे तिघेही म्हणतात. आता तिघांच्या ह्या काही गोष्टी ज्या असतात ना, ते त्या त्या मुलांच्या काही लक्षात येत नाही. कारण त्यांचं वय 18-20 वर्ष वय असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या काही लक्षात येत नाही, की एवढ्या रात्री जंगलामध्ये भजनाचा आवाज कसा येईल? त्यांना पण असं वाटत असतं, की कुठेतरी घर किंवा देऊळ आहे खाली त्या जंगलात गेलेल्या पायवाटेने आणि तिथे आपण जावं आणि तिथे थोडा अर्धा पाऊण तास जर आपण त्या भजनामध्ये भजन ऐकण्यामध्ये जर घालवला, तर गाडी देखील थंड होईल, भजन देखील आपण ऐकू आणि नंतर मग गाडी घेऊन आपण निघून जाऊ. असं म्हणून तिघेही आता ठरवतात, की आता या जंगलातून थोडं पुढे जायचं, जिथे आवाज येतोय भजनाचा, तिथे देऊळ असेल किंवा घर असेल, तिथे जाऊन भजनाचा थोडासा आनंद घ्यायचा म्हणून. आणि त्या पायवाटेने त्या मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडामध्ये हे पायवाटेने खाली उतरायला लागतात रस्ता सोडून. रस्त्याच्या कडेलाच गाडी उभी करून ठेवलेली आहे. आणि पुढे जातायत, पुढे जातायत. आडव्या वेली त्या वाटेवरती, पायवाटेवरती पडलेल्या होत्या. त्या अगदी सापासारख्या दिसत होत्या आणि सांभाळून पाय टाकत-टाकत जी ती पायवाट आतमध्ये गेलेली ना, त्या पायवाटेने असं वाटत होतं, की त्या पायवाटेचा वापर कधी जास्त होत नाहीये किंवा होत नसावा. कारण ती मळलेली पायवाट नव्हती. तर ती कधीतरी कोणीतरी त्या वाटेने जात असेल, असं त्या ठिकाणी वाटत होतं. कारण त्या वाटेवरती वेली किंवा वृक्षाच्या फांद्या वगैरे अशा आलेल्या, त्या बाजूला करत-करत हे पुढे चालले. त्यांना काय आपण करतोय ह्याची कल्पनाच राहिली नव्हती किंवा कल्पना नव्हती. आता ते पुढे जातायत, पुढे जातायत. एका ठिकाणी जाऊन ते थांबले. भजनाचा आवाज तसाच येत होता पुढे. परंतु बराच वेळ आल्यानंतर ते मंदिर किंवा घर ज्या ठिकाणी भजन चालू आहे, ते काय यांना सापडत नव्हतं किंवा दिसत नव्हतं. आता जंगल जरी असलं, तर घर असतील किंवा समाज एक मंदिर असेल, तर लाईट दिसते आपल्याला त्या सगळ्या काळोखामध्ये. पण असं काहीच दिसत नव्हतं. आता ते म्हणतात, की चल आवाज तर येतोय. आपण बऱ्यापैकी पुढे आलो या जंगलामध्ये. आता आणि थोडं पुढे जाऊन बघूया म्हणजे पुढे कुठेतरी भजन चालू आहे ते आपल्याला त्या ठिकाणी आपण पोहोचू म्हणून आणि पुन्हा एकदा ते पायवाटेने त्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये पुढे-पुढे जात असतात.
काही अंतर पुढे गेल्यानंतर देखील त्यांना जे भजन चालू आहे ते काही त्यांना दिसत नाही, परंतु आवाज मात्र स्पष्ट येत असतो की भजन कुठेतरी चालू आहे. आता काही अंतर पुढे गेल्यानंतर आता बरेच ते जंगलामध्ये आत आलेले असतात आणि यांना आता थोडीफार जाणीव होते की आपण चुकीच्या मार्गाने कुठेतरी जातोय म्हणून. तर भजन चालू असलं तर आपल्याला ऐकायला मिळतंय, कानावरती ऐकायला येतात सगळे भजनाचे ते स्वर, पकवाजाचे, पेटीचे, टाळाचे, त्या म्हणणाऱ्या मंडळींचे. परंतु आपल्याला या ठिकाणी ते दिसत नाहीयेत, म्हणजे हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. आता तिघेही ठरवतात की चला आता आपण मागे जाऊया, आता पुढे जाण्यामध्ये काही अर्थ नाही. तेवढ्यात सोहम म्हणतो, नाही रे, तो पुढे कुठेतरी ना मला आता लाईट दिसली, त्या ठिकाणी देऊळ किंवा घर आहे, चला आपण थोडस पुढे जाऊन येऊया. आता सोहमचे गौरवचे 2 मित्र असतात, प्रेम आणि पियुष, ते काही जायला तयार नसतात, पण गौरव म्हणतो चला पुढे जाऊन येऊया, थोडंफार आता एवढे आलो तर थोडं पुढे जाऊया, मला त्या ठिकाणी आता बल्ब दिसला, उजेड दिसलाय म्हणून. आता हे पुढे निघून जातात ना, तर पुढे काही अंतर गेल्यानंतर एक मोठी खळखळ अशी वाहणारी नदी असते, त्याचं मोठं प्रवाह असतं आणि त्या पाण्याचा खळखळाटाचा आवाज त्यांना येत असतो आणि ते आता नदीच्या त्या किनाऱ्यावरती पोहोचलेले असतात. पुढे जायला मार्गच नसतो, पूर्ण ती नदी वाहत असते, मोठा खळखळाट असतो आणि नदीचं पात्र देखील मोठं असतं. ह्यांना आता काही समजत नाही, एवढ्या त्या जंगलामध्ये नदी कुठून आली. हे म्हणतात की चला आता आपण कुठेतरी काहीतरी चुकीचं करतोय, चला मागे फिरूया. आता तिघेही मागे फिरतात, आता मागे यायला, परत गाडीकडे यायचं आणि तिथे गाडी सुरू करून मग आपण घरी निघून जायचं. परंतु जसे ते मित्रांनो मागे फिरतात ना, तशी त्यांना ती येण्याची पायवाट मात्र दिसेनाशी होते. काही दिसत नाही, सगळी झाडं झुडपं वेली सगळीकडे पसरलेले असतात आणि दिसणारी ती पायवाट आता मात्र पूर्णतः बंद झालेली असते. यांना काहीच दिसत नाही. यांना आता समजत नसतं की आपण नक्की आलो कुठून. तरी देखील त्या अंदाजामध्ये ती झाडं झुडपं त्या वेली बाजूला करत करत हे आलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असतात. जसे ते पुढे जात असतात ना, त्या झाडांच्या फांद्यावरनं कोणतरी या बाजूने, कधी या बाजूने, या फांदीवरून त्या फांदीवर उडी कोणीतरी मारली किंवा कधी या बाजूने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर कोणतरी उडी मारली, असं त्यांना आवाज येऊ लागतो, म्हणजे ज्या फांद्या हलतात ना त्याचा. हे तिघेही घाबरतात आणि म्हणतात की हा काहीतरी भयानक प्रकार आहे, धावा धावा, चला आपण गाडीकडे जाऊया. आता धावणार कसे एवढ्या अंधारामध्ये. आता मोबाईलची जी बॅटरी असते त्या उजेडामध्ये ते कशी बशी ती पायवाट शोधत शोधत पुढे निघालेले असतात आणि तो कोणतरी एखादी अदृश्य शक्ती असेल किंवा वाईट शक्ती असेल, ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर अशी उड्या मारत मारत त्यांच्या मागणं चाललेली असते आणि ह्या सगळ्या प्रकाराला ते घाबरतात आणि आता ते जोरदार धावण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात जो गौरव आहे ना, त्याच्या हातातला जो मोबाईल आहे ना, तो खाली पडतो. खाली पडल्यानंतर त्या मोबाईलची जी बॅटरी असते ना, ती बॅटरी बंद होते आणि स्क्रीन मात्र चालू राहते. तो तसाच तो मोबाईल उचलतो आणि पुन्हा एकदा बॅटरी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण बॅटरी सुरू होत नाही. पण तो स्क्रीन चालू असते. आता तो स्क्रीन अशी समोर धरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि ती जी कोण अदृश्य शक्ती आहे ती यांच्या बाजूला अशी उड्या मारते, इकडे ह्या झाडावरून त्या झाडावर आणि हे धावण्याचा प्रयत्न करतात, गाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात कोल्ह्यांची कोल्हेकुई त्या जंगलामध्ये, ती जंगलातली भयान शांतता भंग करते. जिकडे तिकडे कोल्ह्यांचाच आवाज ह्या तिघांना येऊ लागतो आणि हे तिघेही घाबरतात. ते म्हणतात की आता आपण कुठेतरी फसलोय, आपण कसे त्या गाडीकडे पोहोचतो हे देवालाच माहित. तरी देखील तिघे एकमेकांचा हात हातात धरून एकमेकांना धीर देत देत त्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु वाट काय यांना दिसत नाही. आता काही अंतर गेल्यानंतर त्यांना असं दिसतं मित्रांनो की त्या जिथे गाडी लावली ना त्या रस्त्याने एक गाडी अशी सरळ त्या वळणाच्या मार्गातून अशी खाली उतरून जाते रस्त्याने, असं दिसतं आणि ह्यांना समजतं की आता समोर रस्ता आलाय, चला आपण त्या रस्त्याच्या दिशेने जाऊया. आणि ते धावतायत तोपर्यंत ती गाडी मित्रांनो सरळ निघून जाते आणि पुन्हा एकदा सगळीकडे अंधार पसरतो आणि पुन्हा एकदा यांना ही दिसणारी वाट किंवा तो गाडीचा मार्ग दिसायचा बंद होतो आणि हे जागच्या जागी थांबतात. आता करायचं काय, जायचं कसं. आता तर इथून गाडी खाली जाताना आपल्याला दिसली की त्या झाडावरनं गाडी उतारावरनं खाली जाते म्हणून. आता तिघेही पुन्हा एकदा एकमेकांना सांगतात की आपल्याला घाबरून नाही चालणार, जर आपण घाबरलो तर इथेच मरणार, त्यापेक्षा आपण काहीतरी धाडस करून गाडीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. तेवढ्यास गौरवच्या आईचा आवाज त्या जंगलामध्ये घुमतो. ती हाक देत असते, गौरव, अरे गौरव, प्रेम, पियुष, कुठे आहात तुम्ही.
अरे वरती या, गाडीकडे या, गाडीकडे या. आता तिघे सावध होतात की माझ्या ते ज्याचे मित्र सांगतात की गौरव तुझ्या आईचा आवाज आहे, तुझी आई त्या रस्त्यावरनं हाका देते म्हणून. गौरव सांगतो कसं शक्य आहे, आई आणि बाबा सकाळीच मामाकडे गेले 2-3 दिवस राहण्यासाठी म्हणून, येणं शक्यच नाही. तर हे सांगतात नाही तुझ्या आईचाच आवाज आहे, आम्ही स्पष्ट ऐकलं की प्रेम, पियुष, गौरव अरे वरती या, कुठे कुठे फिरताय तुम्ही जंगलामध्ये, वरती या. आणि अचानक मित्रांनो तोही आवाज बंद होतो. तिघे खूप घाबरतात आता. त्यांना काही समजत नाही की आता नक्की करायचं काय. आणि त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये या सगळ्या तिघांना एक घाम फुटतो, यांचे हातपाय थरथरू लागतात, यांचे डोळे लाल भडक होतात आणि कसे बसे वाट काढत 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 मित्रांनो ते त्या पायवाटेने पुन्हा एकदा गाडीकडे पोहोचतात. पोहोचल्यानंतर गाडीकडे आल्यानंतर यांना थोडं बरं वाटतं आणि यांना असं वाटतं की गाडी चालू करायची आणि आता आपण या जंगलातून निघून जायचं म्हणून. तशी गाडी चालू करतात ना तिघे, गाडी चालू होते आणि गाडीच्या मागे हे दोघे आणि गौरव तिघेही बसतात आणि गाडी एक 50-60 फूट पुढे घेऊन जातात. गाडी सुरू झालेली असते, थंड झालेली असते, त्यामुळे गाडी चालू होते आणि पुढे घेऊन जातात. पुढे घेऊन जाताना ते असं भलं मोठं खडक असतं आणि तो रस्ता पुढे बंद झालेला असतो. यांना काही समजत नाही की हा काय प्रकार आहे. मगाशी या पायवाटेने आपण गेलो तर तिकडे नदी मिळाली, तिथे तो रस्ता संपला, पुढे जायला मार्ग नव्हता. मागे येताना जंगलातून झाडाझुडपांनी ही पायवाट बंद झाली, आपल्याला वाट दिसत नव्हती आणि आता आपण गाडीपर्यंत पोहोचलोय आणि आता गाडी पुढे आणली तर भला मोठा दगड म्हणजे मोठा खडक त्या रस्त्याच्या मध्ये आडवा होता आणि वाट बंद झालेली होती. यांना आता काही कळत नाही काय करायचं ते. हे म्हणतात की देवा आता आम्हाला ह्या प्रसंगातून तूच वाचव, आम्हाला काही कळत नाही नक्की काय झालं ते. मोठी चूक केली आम्ही या जंगलामध्ये इथे गाडी घेऊन फिरण्यासाठी आलोय आणि त्यात मोठी चूक केली की त्या भजनाचा आवाज शोधत शोधत आम्ही त्या जंगलापर्यंत गेलो, त्या नदीपर्यंत पोहोचलो आणि त्या आता देवाचा धावा करू लागले की देवा याच्यातून आम्हाला संकटातून बाहेर कर, याच्या पुढे आम्ही अशी अति करणार नाही. अमावास्येची जी भयान रात्र, तो सगळा प्रसंग त्यांच्यावरती ओढवला होता आणि ह्या सगळ्या भयानक प्रसंगामध्ये एक प्रकार असा घडला की मागून कोणतरी एक स्कूटरवाला त्यांच्या मागे येऊन त्याने गाडी थांबवली आणि त्या तिघांना विचारलं काय रे एवढ्या रात्री आता 11:45-12 वाजत आले, तुम्ही काय करताय एवढे तिघे जण या ठिकाणी थांबून. तर हे तिघे म्हणतात काका अहो आम्ही घरी जातो पण आम्हाला रस्ताच मिळत नाहीये. रस्ता कसा मिळणार नाही, चला इथून तर रस्ता सरळ शहराकडे गेलाय, चला माझ्या मागून, असं म्हणतो आणि तो स्कूटरवाला त्यांच्या पुढे जातो आणि हे नंतर गाडीची स्टार्ट मारून त्याच्या मागणं निघून जातात ना, तर तो जो रस्ता अडवलेला जो खडक असतो ना तो नाहीसा झालेला असतो आणि सरळ तो रस्ता आता शहराकडे गेलेला असतो आणि त्या स्कूटरवाल्याच्या मागणं हे तिघेही देवाचं नामस्मरण करत करत त्या स्कूटरवाल्याच्या मागणं निघून जातात आणि तो स्कूटरवाला त्यांच्या बरोबरच चालत होता, म्हणजे कमी अंतर ठेवून दोन स्कूटरमध्ये एक 7-8 फुटाचं अंतर ठेवून आणि त्याच्या मागोमाग हे तिघे जण चाललेले असतात. आता जशी शहराची हद्द चालू होते तशा मग आजूबाजूला स्ट्रीट लाईटचं वगैरे उजेड चालू होतो आणि तो स्कूटरवाला थांबतो तिथे आणि यांना देखील थांबवतो आणि सांगतो रात्रीची कुठे फिरताय तुम्ही, आज अमावास्येची रात्र आणि रात्री 12 वाजता तुम्ही त्या जंगलामध्ये, त्या जंगलमय भागामध्ये, त्या रस्त्यावरती तुम्ही काय करत होते आणि तुमची वय किती आणि तुम्ही कशाला गेला होता तिथे जंगलामध्ये. आता हे तिघे म्हणतात की काका आम्ही असं फिरण्यासाठी म्हणून गेलो होतो परंतु आमच्याकडनं मोठी चूक झाली. आता तो सांगतोय की चला तुम्ही आता मागे न बघता सरळ तुमच्या घरी निघून जा, हे शहराची हद्द सुरू झाली, आता तुम्ही मागे वळून पाहायचं नाही आणि सरळ तुम्ही तुमच्या घरी निघून जायचं, आजूबाजूला कुठेही जायचं नाही. असा तो थोडासा म्हणजे दरडावूनच त्या तिघांना सांगतो आणि ते तिघे म्हणतात की हो थँक्यू काका, तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं, आम्ही पुन्हा कुठेही असं रात्रीचं एकटे जाणार नाही म्हणून. आणि मित्रांनो ते निघून जातात. काही पुढे अंतर गेल्यानंतर तिघेही मागे वळून बघतात ना, तो जो स्कूटरवाला असतो ना तो तिथेच उभा असतो आणि त्यांच्याकडे एकटक पाहत असतो, म्हणजे ते कुठे जातायत हे जणू काय पाहत असतो असं या तिघांना वाटतं. आणि काही अंतर पुढे गेल्यानंतर ते पुन्हा एकदा जेव्हा मागे वळून पाहतात तो स्कूटरवाला नाहीसा झालेला असतो, त्या रस्त्यावरती तो नसतो आणि तिघेही घाबऱ्या घोबऱ्या अवस्थेमध्ये घरी पोहोचतात. आता घरी पोहोचल्यानंतर घरी सोहम, गौरव, त्यानंतर प्रेम, पियुषचे आई वडील, त्याच्यानंतर त्यांची बहीण, गौरवची बहीण, हे सगळेजण गौरवच्या घरी जमलेले असतात, यांची वाट पाहत असतात आणि यांचा मोबाईल खाली पडल्यामुळे
मोबाईलमध्ये बिघाड झालेला असतो आणि मोबाईल काही लागत नसतो, त्यामुळे सगळी घरची चिंतेत असतात. आणि ह्या तिघांना पाहून तिघांना पाहून आश्चर्यचकित होतात घरची मंडळी, की हे रात्री 12 वाजेपर्यंत होते कुठे? आणि यांची परिस्थिती बघितली तर यांचं अंग थरथरत असतं, डोळे लाल भडक झालेले असतात आणि घामाघूम झालेले असतात. तर मित्रांनो, हे यांना ती घरची मंडळी घरामध्ये घेते आणि यांना ते विचारतं, की तुम्ही नक्की गेला होतात कुठे? तुम्ही 9:30 पावणे 10 वाजता घरातून निघालात आणि आता तुम्ही 12 सव्वा 12 वाजता घरात, तुम्ही 2-3 तास होतात कुठे म्हणून. तो सगळा जो झालेला प्रसंग आहे ना, तो सगळे तिघेही घरच्यांना वर्णन करून सांगतात आणि घरचे असे आश्चर्यचकित होतात, की त्या जंगलाच्या त्या रस्त्याला तुम्ही गेलातच का मुळात आधी पहिल्यांदा? कोणी सांगितलं होतं आज अमावास्येची रात्र आणि तिथे तुम्ही कशाला झक मारायला गेलात? घरच्यांनी त्यांना जबरदस्त शिव्या घातल्या. ह्या असले सगळे प्रकार तुम्ही करता रात्रीचे, कॉलेजमध्ये शिकणारे, तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप मोठे शहाणे झालात म्हणून, आणि ह्या सगळ्या अशा गोष्टी करून ठेवता. घरातले भरपूर बडबडतात. आता गौरव, प्रेम, पियुष घरच्यांची सगळ्यांची माफी मागतात, की यापुढे आम्ही असे न सांगता लांब कुठे जाणार नाही म्हणून. आणि मित्रांनो, मग हा प्रसंग सगळ्या आजूबाजूच्या लोकांना कळतो, की रात्री असा प्रसंग यांच्या बाबतीमध्ये घडला. दुसऱ्या दिवशी गौरवचे आई-वडील येतात, त्यांना देखील हे सगळा प्रकार घडलेला असतो तो समजतो आणि गौरवला खूप मग बोलणी खावी लागतात, की असा तुमच्या सगळ्या मूर्खपणामुळे हे सगळं तुमच्यावरती ओढवलं आणि नशीब तुम्ही त्या संकटातनं बाहेर पडलात. कोण जो स्कूटरवाला होता, ती कोणती चांगली शक्ती होती, ती तुमच्या मागे उभी राहिली म्हणून त्याने तुम्हाला या शहराच्या सीमेपर्यंत आणून सोडलं सुखरूप, म्हणून तुम्ही वाचलात. परंतु मित्रांनो, गौरव आणि त्याच्या 2 मित्रांनी मात्र धडा घेतलेला असतो, की यापुढे अमावास्येची रात्र आणि बाहेर एकटं-दुकटं असं फिरायला जाणं हे योग्य नाही. कारण अशा वाईट शक्ती असतात, ज्या आपल्या वरती ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव करत असतात आणि हे सगळं त्यांनी त्या जंगलामध्ये अनुभवलेलं असतं. तर मित्रांनो, अशी एक भयानक कथा जी गौरवच्या बाबतीमध्ये घडली होती, ती त्याने मला सांगितली होती. ती तुम्हाला जशीच्या तशी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथा जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कथा कशी वाटली. आणि इथून पुढे असेच लोकांचे भयानक अनुभव पाहण्यासाठी या चॅनलला जोडले राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. मी दिलीप आजपर्यंत आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.